इरेग्युलर पिरियड्सला काय कारणं आहेत असं आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये त्या मुलीचं स्त्रीचं वय काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण काही वेळेला पिरियड इरेग्युलरिटी हे नैसर्गिक असू शकते. उदाहरणार्थ जेव्हा एखाद्या मुलीला पाळी यायला सुरुवात होते, पाळीच्या 13व्या वर्षी 14व्या वर्षी, त्यावेळेला पहिले काही वर्ष ती पाळी अनियमित असते आणि हे नैसर्गिक आहे आणि त्याच्यानंतर ती नियमित होते. त्यामुळे वय केव्हा काय आहे त्या स्त्रीचं हे जाणून घेणं गरजेचं असतं. त्याच्या व्यतिरिक्त जर पाळी अनियमित असेल तर त्याला बरीच वेगवेगळी कारणं असू शकतात. हॉर्मोनल इम्बॅलन्स हे खूप कॉमन कारण आहे. पॉलिसिस्टिक ओव्हरीज असू शकतात, थायरॉइड प्रॉब्लेम्स असू शकतात किंवा काही गर्भाशयाचे आजार आहेत की ज्याच्यामध्ये सुद्धा पाळी अनियमित होऊ शकते. उदाहरणार्थ गर्भाशयाच्या पिशवीला जर गाठी असतील, ज्याला आम्ही फायब्रॉइड्स म्हणतो, एंडोमेट्रिओसिस असेल तरी सुद्धा अनियमित असते पाळी, ॲडिनोमायोसिस असेल तरी अनियमित असते पाळी, PID असेल तरी अनियमित असते पाळी. सो खूप कारणं आहेत त्याला वेगवेगळी, पण काय वयाला हे होतंय हे खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा पाळी जायची वेळ जवळ येते तशी पुन्हा पाळी अनियमित होते, हे पुन्हा नैसर्गिकच आहे.